जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण शिक्षक भरतीसाठी जी काही वाट बघत आहे तर ती बघा त्या ठिकाणी कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचं जे काही यादी आहे तर त्या संदर्भात बघा संपूर्ण जे काही अभियोग्यताधारक आहे तर ते सध्या वाट बघताना आपल्याला दिसत आहे। तर जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती चालू महिन्यामध्ये बघा लवकरात लवकर पूर्ण होईल। फक्त जे काही कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचं जी यादी लागण्यामागे फक्त जे काही आचारसंहितेची जी शिथिलता आहे, कारण जे पदवीधर आणि शिक्षक या संदर्भात जी सध्या 3 विभागामध्ये इलेक्शन संदर्भात बघा त्या ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे आणि जी शिक्षक भरती आहे पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होते आहे तर ती संपूर्ण महाराष्ट्रासंदर्भात आहे। त्यामुळे जी काही आचारसंहिते शिथिलते संदर्भात बघा लवकरात लवकर त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल मिळेल। काही त्रुटी आढळल्यामुळे सध्या जो काही प्रस्ताव होता तो सध्या बघा रिवाईज झालेला आहे आणि येत्या चालू आठवड्यामध्ये त्या प्रस्तावावर बघा जे काही सकारात्मक जी बाब आहे तर ती आपल्यापर्यंत येणं गरजेचं आहे आणि ती निश्चित राहा ती 100% त्या ठिकाणी त्या प्रस्तावावर मंजुरीही होणार आहे। तसंच बघा जे काही इतर ज्या भरत्या आहे किंवा इतर ज्या जाहिराती आहे त्याच्यावर देखील तुम्ही लक्ष असू द्या, जेणेकरून जोपर्यंत शिक्षक भरती संदर्भात जे कमीत कमी म्हणजे ज्यांना मार्क आहे टेट परीक्षेमध्ये का त्यांना सध्या बघा इतर भरत्यांमध्ये देखील तुम्ही ट्राय करू शकता। तशी त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची महत्त्वाची जी काही जाहिरात आलेली आहे तर त्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी एकत्रित मानधनावर सध्या बघा सहाय्यक शिक्षकांची नेमणुकी करता ही जाहिरात आलेली आहे। तर जे शैक्षणिक वर्ष आहे 2024-25 साठी बघा या ठिकाणी जवळपास 103 पदाची सध्या बघा जाहिरात आलेली आहे जे काही शिक्षक पदासाठी सहाय्यक शिक्षक पदासाठी। तर ह्याच्यामध्ये मराठी माध्यम आणि उर्दू माध्यम असे 2 माध्यमांसंदर्भात या ठिकाणी जाहिरात आली आहे। तर मराठी माध्यमासाठी 71 पदं आहे आणि उर्दू माध्यमासाठी 32 पदं आहे, म्हणजे ह्या ठिकाणी जवळपास 103 पदाची सध्या जाहिरात आली आहे। तर त्याच्यात बघा मराठी जे काही विषय आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी 32 पदं आहे, हिंदीसाठी 20 पदं आहे, गणितसाठी 3 पदं आहे, विज्ञानसाठी 9 पदं आहे, क्रीडासाठी 7 पदं आहे, असे या ठिकाणी 71 पदं सध्या मराठी जे माध्यम आहे तर त्या मराठी माध्यम संदर्भात या ठिकाणी आलेलं आहे। त्यानंतर उर्दू माध्यमाचा जर विचार केला तर उर्दू माध्यमाचे या ठिकाणी 32 पदं आहे। मग 32 पदामध्ये उर्दू भूगोल 8 पदं, इंग्रजी इतिहास 8 पदं, गणित विज्ञान या ठिकाणी 8-8 प्रत्येकी पदं देण्यात आली आहे, जवळपास 32 पदं। मग अशी महत्त्वाची जाहिरात आली आहे। ही जाहिरात आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी या ठिकाणी लिंक जी आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तिथे तुम्हाला ही जाहिरात मिळून जाईल। अर्ज कसा करायचा संपूर्ण डिटेल्स या जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे, अर्जाचा नमुना देखील देण्यात आली आहे। तर ही जी आहे ते एकत्रित जे काही मानधन तत्वावर सध्या असणार आहे, जवळपास बघा या ठिकाणी 6 महिन्याचं कालावधी असणार आहे। तर ज्यांना सध्या तात्पुरत्या स्वरूपात जर कुठं जॉब नसेल तर त्यांनी ह्या ठिकाणी निश्चित ट्राय करा, जे तुमचं जर संबंधित विषयामध्ये क्वालिफिकेशन असेल त्यानुसार। त्यानंतर बघा या ठिकाणी जर तुम्हाला एकत्रित मानधन म्हणजे जवळपास 27,500 एवढी या ठिकाणी जी काही मानधन आहे तर ते मानधन तुम्हाला मिळणार आहे। आणि ह्या ठिकाणी बघा उमेदवारांनी शालेय सुट्ट्या वगळून इतर सुट्ट्या या ठिकाणी सध्या राहणार नाही, असं या ठिकाणी डिटेल्स संपूर्ण डिटेल्सही देण्यात आलं आहे। तर एकंदरीत जी काही तुम्हाला अर्ज जो सादर करायचा आहे तर तो अर्ज सादर करण्यासंदर्भात इथं सूचना दिलेली आहे की सोबत जो काही एक नमुना दिला आहे, म्हणजे सध्या ह्या जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना देखील दिला आहे। तर त्या नमुन्यामध्ये अर्ज सादर करायचा आहे आणि तो कुठं आहे की माननीय अतिरिक्त जे काही आयुक्त आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने 12/6/2024 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बघा या ठिकाणी समक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर पिंपरी पुणे 18 ह्या ठिकाणी बघा सध्या तुम्हाला जमा करायचं आहे। आणि अर्जासोबत या ठिकाणी संपूर्ण जे काही कागदपत्र असेल मूळ कागदपत्राच्या प्रति पडताळणीसोबत या ठिकाणी सोबत आणावेत आणि सायंकाळी 5 वाजतानंतर सध्या त्या ठिकाणी अर्ज स्वीकारले हे जाणार नाही। आणि ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, अर्ज जो आहे तर तो अर्ज या ठिकाणी प्रत्यक्ष म्हणजे समक्ष तुम्ही त्या ठिकाणी बाय हँडच त्या ठिकाणी जमा करायचा आहे। जो अर्ज आहे तो पोस्टाने किंवा कुरिअरने या ठिकाणी जो अर्ज करेल तर त्याचा सध्या बघा विचार हा होणार नाही, हे एक लक्षात घ्या। म्हणजे तुमचं जवळपास जर पिंपरी चिंचवडचा तुम्ही जवळपास राहत असाल जे जिल्हे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर जाता येईल तर प्रत्यक्ष जाऊन सध्या डॉक्युमेंट आणि अर्ज त्या ठिकाणी करू शकता। तर ही एक महत्त्वाची संधी तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे। तर अशी या ठिकाणी डिटेल्स दिलेली आहे। तर ह्या संदर्भात अर्ज आहे, फोटो वगैरे
संपूर्ण अर्ज आहे, तर त्याच्यावर फक्त तुम्हाला तुमचं जी डिटेल्स असेल ती सध्या या ठिकाणी भरून घ्यायची आहे आणि जमा करायची आहे. तर ही जी PDF आहे आपल्या द गुरुजी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी अर्जही करू शकतात. तर अशी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. PDF आपल्या द गुरुजी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, तेथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इतर जे काही अभियोग्यताधारक असेल त्यांच्यापर्यंत देखील व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.